महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भातल्या तक्रारी याच्या आधी देखील आपण अनेक वेळा ऐकलेल्या आहेत। खरं तर तुटपुंजा पगारामध्ये हे सगळे कर्मचारी काम करत असतात, मात्र आता त्याच्यात दुष्काळात 13वा महिना म्हणावा तसं या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये देखील यंदाच्या महिन्यात कपात करण्यात आली आहे। केवळ 56% पगार जे आहे ते या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे। साहेब, पगार या महिन्यामध्ये कमी झाल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आत्ता? काय आता 56% पगार जाहीर केलेले आहे त्यांनी। काल माझे आता 35,000 रुपये हातात येत होते, 23,000 आले। ह्याच्यात मुलांचे शिक्षण किंवा घर खर्च कसा आता 56% कसा बघवणार? आणि आम्ही आता महिनाभर काम करून जर 56% पगार हातात येत असेल, मग आम्ही काम करणार कसं? महिन्याच्या सुरुवातीला याची काही कल्पना होती की असं काही होईल पगार कपात? अशी काही कल्पना नव्हती, पण निधी आल्याला काहीतरी बँकेकडे वळवला गेला असं कळतंय। निधी आला होता सरकारकडून आलेला निधी हा बँकेला दिला असं कळालंय, पण त्यामुळे 56% पगारी केलेले आहेत। काय नेमकं कारण वाटतंय, कशासाठी पगार कमी झाला माहिती मिळेल तुम्हाला? काय निधी त्यांनी 40% निधी बँकेकडे वळवलं आहे, एस टी बँकेकडे। त्यांचं काय तर पगार तरी तटलेल्यामुळे हां जी पगार मिळते, खरं तर पगार म्हणलं की महिन्याची गणितं ठरलेली असतात, कर्ज असतील, कोणालाची देणी असतील, हे सगळं ठरलेलं जातं। आता जवळपास निम्मा पगार आल्यानंतर त्याची गणितं कशी करायची पुढची? काय गणितच जुळत नाही त्याचं, पूर्ण पगार आल्याशिवाय गणित जुळत नाही त्याचं, नाही जुळत पगार। साहेब, मला सांगा की तुमची किती वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि एवढ्या वर्ष 28 वर्ष सेवा झालेली आहे। 28 वर्षाची पहिली वेळ आहे। याची काय कल्पना वगैरे काय नव्हते। आम्ही पगार आपला मिळालं म्हणून गेलो होतो, ते म्हणले 56% पगार आहे, राहिला पगार नंतर देऊ। आता केव्हा देणार हे प्रश्न आहे। महिन्याची गणितं असतील, खर्च असेल, हिशोब अहो तेवढ्या पगारात काहीच भागत नाही। आता कोणाचे हप्ते आहेत, मुलांचे शिक्षण आहे, किराणा बाजार आहे, या सगळ्या गोष्टी एवढ्यात भागू शकत नाही। हां, उद्रेक होईल की होईल, अजून एक 6-7 दिवस नाही पेमेंट झाली ना, उद्रेक होणार। नाराजी आहे कर्मचाऱ्यांमध्ये पगारामध्ये? हो, अपाट नाराजी। काम करून जर त्याचा मोबदला जर मिळत नसेल तर नाराजी होणारच। हां, 56% म्हणजे काय नाही। 56% आज कर्मचाऱ्याला कमीत कमी एस टीचे 1 लाख कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये चालक वाहकाची संख्या 80,000 आहे। त्यात 80,000मध्ये 70,000 कर्मचारी तर पूर्ण 70-75% तर कर्मचारी कर्जबाजारीच आहेत। त्यांच्या हातात 1/4 पगार येत नाही। 1/4 म्हणजे कमीत कमी लेट झाले 10 ते 12,000 13,000 एवढाच त्यांच्या हातामध्ये पगार येतो। मग त्याच्यामध्ये जर हे 56% अजून केलं तर किती बघा, आता तुम्हीच ह्याच्यामध्ये हिसाब लावा। आता मार्च अखेरचा महिना असतो, लोकांना बोनस दिले जातात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये। तुम्हाला मात्र असलेल्या पगारात तेही 50%, जवळपास 50% पगार आता येते। आता प्रत्येक शाळेमध्ये आता फी जमा केल्याशिवाय 1 तारखेचा निकाल दिला जात नाही, आणि हे पगार जो आला आहे अतिशय तुटपुंज आहे, त्यामुळे आम्ही फी जमा करू शकणार नाही। आमच्या मुलांच्या शालेय शिक्षणावर खूप परिणाम होणार आहे याच्यामुळं। त्यामुळे लवकरात लवकर आमची सरकारला अशी विनंती आहे की लवकरात लवकर आमचे राहिलेले पगार द्यावं। सरकारकडे काय मागणी असणार? आता सर्वात सुरुवातीला आज महावीर जयंती आहे। जयंतीनिमित्त सर्वांना मी जय जिनेंद्र म्हणतोय। तर आज एस टी महामंडळामध्ये सर्वात कमी पगार झालेला आहे। 56% पगार हे इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचं पगारवाढ झालेली आहे, झालेला आहे ह्या महिन्यामध्ये। तर एस टी कर्मचारी हे अतिशय हालाकीच्या जीवनामध्ये जीवन जगतात। त्यांचे मुलांचं शिक्षण असेल, आता सध्याला परीक्षा चालू आहेत, परीक्षेचा जाण्या येण्याचा खर्च असतो, आणि पुढील वर्षाचा जो काही वही पुस्तक पेन यांचं सगळं जो काही खर्च असेल या महिन्यामध्ये त्यांना घ्यावं लागतं। तर यासाठी सरकारने पूर्ण पगार एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना द्यावं। प्रत्येक कर्मचाऱ्यांचं हीच परिस्थिती आहे की त्यांना मोठी पगार नाही। वेळोवेळी आम्ही सरकारकडे पगारवाढीसाठी जातो, पण प्रत्येक वेळेस आमचं निराशा होते। थोडीफार पगारवाढ करतात आणि पूर्ण पगारवाढ आमची जी काही मागणी आहे ते पूर्ण पगारवाढ करत नाहीत। तर सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की 7 तारखेला जेणेकरून पगारवाढ व्हावं। या अगोदर प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं होतं की 7 तारखेला पगार पुढच्या तारखेला जाऊ देत नाही, 8 तारखेला जाऊ देत नाही, पण ह्या महिन्यातसुद्धा पगार ही 11 तारखेला झालेली आहे। तर असं भविष्यामध्ये होऊ नये, त्यासाठी जर वेळेवर पगार झाला तर सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण होईल। पगार वाढची मागणी आहे, पगार वाढलीच नाही, तारखेवर झाला पाहिजे, ती तारखेवर मिळत नाही, आणि जो मिळतंय तेही 56%च मिळतोय। कर्मचारी म्हणून काय वाटतं आता? कर्मचारी वळून तुम्ही जी आता आम्हाला देत आहे त्यासाठी आमची आर्थिक उलाढाल कर्मचाऱ्याची, हा रोडवरचा कर्मचारी आहे, वाहतूक आहे, घरात त्याला खाया प्यायला असतं, त्याचं आर्थिक सगळं नुकसान बिघडतं। त्याला देण्यात महामंडळाने आज सरकारने इतक्या योजना आणल्या
आमच्या महामंडळासाठी योजना आणल्या, लाडके बहिणीची योजना आणल्या, तुम्ही त्यांना देऊ शकताय. पण आज आम्ही एस टी महामंडळाचे कर्मचारी एवढा मोठा महसूल तुम्हाला देऊनसुद्धा आम्हाला तुम्ही आमच्या पगारीपासून वंचित देता, आमच्या हक्काच्या पगारापासून देता. आमचे द्यायचे 175 कोटी तर ते दिलेच नाहीत, उलट जे देते ते रक्कम तीही देत नाही आहे. मग आम्हाला उपासमारांनी जशी काही शेतकरी फाशी घ्यायला लागले तसे एस टीचे कर्मचाऱ्याला फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. लोकांना मोफत देण्याच्या नादात जे काम करतायत त्यांना पगार मिळत नाही असे आणि आम्ही काम करून शासनाला महसूल करून देतो तरी आम्हाला दिलं जात नाही. वाटतं लोकांना मोफत देण्याच्या नादात तुम्हाला जे काम करतात त्यांना पगार मिळत नाही. मोबदला मिळेल ना आम्हाला. आम्ही महिनाभर काम करतो त्याचा पगार मिळेल ना आम्हाला. आणि मग कशाचं काय मग बाकीचं काय खिरापत वाटू द्या काय घेणं देणं, पण आमचा पगार तर नको का टायमाला. काय करायचं आम्ही मुलांचं शिक्षण बघायचं का काय करायचं. सवलत द्यायचे देव द्या, देण्याबद्दल आम्हाला काय नाही, परंतु जे काय सवलतीपोटी जी रक्कम आहे ते तात्काळ सरकारने वेळेवर आपल्या महामंडळाला द्यायला पाहिजे आणि कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार करायला पाहिजे. आणि महागाईच्या बाबतीत म्हणलं तर आज राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला 53% महागाई. आज कमीत कमी आम्ही 46% महागाईवर बसलेलो आहे. आता सध्यासुद्धा आम्हाला 7% महागाईसुद्धा अजून मिळालेली नाही. राज्य सरकार कर्मचाऱ्याला 53% महागाई आहे. आमचं कमीत कमी 2020 ते 24 या 4 वर्षाचा फरकसुद्धा तटलेला आहे. ते पगारसुद्धा आम्हाला हप्ते लावून देतो म्हणले होते, तेही दिलेले नाहीत. मला एक मत मांडा. आज महाराष्ट्र राज्यात 28 महामंडळ आहेत. त्या 28 पैकी 27 महामंडळाचं कुठलंही महसूल शासनाला न मिळतसुद्धा आणि आमचं एकच मेवा असं महामंडळ आहे की आम्ही त्यांना महसूल मिळवून देतो, तरी देखील त्या बाकीचे 27 महामंडळाला वेळेवर पगार मिळतो, त्यांचा पगार वाढ होती, पण आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर राज्य सरकारचे जे महामंडळ आहेत ते इतर महामंडळं महसूल मिळवून देत जरी नसले तरी त्यांना पगार वेळेवर मिळतो. मात्र आम्ही महसूल मिळवून देणारा महामंडळ आहे, मात्र तरी देखील पगार वेळेवर मिळत नाही. अर्थात सर्वच लोकांचे ज्यांचा महिन्यावरती पगार होतो त्यांची आर्थिक गणितं असतात, महिन्याकाठी हिशोब लावलेला असतो. मात्र महिना संपल्यानंतर जर तुम्हाला अर्धीच पगार मिळणार असेल तर या लोकांनी भागवायचं कसा, महिना कसा घालवायचा हा देखील प्रश्न या एस टी कर्मचाऱ्यांच्या समोर उभा टाकलेला आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.